हॅलो गाइड, वेलकम बॅक टू माय चॅनल। दोस्तों, तुमचे माझ्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, बऱ्याच लोकांचे व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि का व्हायरल होत नाही तेच आपण बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही लोक काय करता, ह्या 5 चुका हमेशा करता। कोणकोणत्या 5 चुका ते आपण आज बघणार आहोत। तर चॅनल व्हायरल करायचे असेल तर ह्या 5 चुका कधीच करू नका, नाही तर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाहीत। मित्रांनो, बरेच लोक असे आहेत की ह्या सगळ्या चुका करतात। माझे सुद्धा व्ह्यूअर्स आहेत की ह्या चुका करतात आणि ह्या चुका जर आपण केल्या मित्रांनो तर आपल्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी बरेच लोक आज 100% लोक क्रिएटर बनत आहेत, 100% लोक व्हिडिओ बनवतात, परंतु त्या ठिकाणी या 100% लोकांपैकी फक्त 10% लोक सक्सेस होतात, कारण ते लोक ह्या चुका करत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ किंवा आपले चॅनल जर मॉनिटाइज करायचे असेल तर मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार की सर, तुम्ही बोलत होते ती गोष्ट खरी आहे, कारण आम्ही सुद्धा ह्या चुका करतो। तर कोणकोणत्या त्या 5 चुका आहेत तेच आज आपण बघणार आहोत मित्रांनो। तर चला सुरू करूया। पहिली चूक की आपण आपला व्हिडिओ शेअर करतो, लिंक शेअर। तर ती लिंक आपण जर टेक चॅनल वाले असो, आपले व्हिडिओ जर टेक चॅनलचे असतील तर सुरुवातीला आपण आपल्या मित्रांना व्हिडिओची लिंक आपण शेअर करतो। तर मित्रांनो, व्हिडिओची लिंक आपले मित्र असल्यामुळे सुरुवातीला आपला व्हिडिओ चांगला चालतो, 100-200 व्ह्यूज येतात। परंतु आपण पुन्हा दुसरा व्हिडिओ पुन्हा आपल्या मित्राला शेअर करतो, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, अशा ठिकाणी आपला व्हिडिओ आपण शेअर करतो। परंतु मित्रांनो, आपले टेक चॅनल आपल्या मित्राला आवडेलच असे नाही। आपल्या मित्राच्या इच्छा जर काही कॉमेडी चॅनलच्या असतील किंवा दुसऱ्या काही व्लॉग वाले असतील तर ह्या टेक चॅनल त्याला आवडणार नाही। तर मित्रांनो, जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस आपला व्हिडिओ आपल्या मित्राकडे शेअर करतो, त्याची लिंक त्या ठिकाणी शेअर करतो, तर ते बघत नाही, थोडा बघतात आणि पुढे निघून जातात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ जर पूर्ण बघितला नाही तर आपल्या त्या व्हिडिओचे इम्प्रेशन डाऊन होते। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ त्या ठिकाणी चालणार नाही, त्याचा आरोह अशा प्रकारे डाऊन होतो। तर मित्रांनो, बरेच लोक आहेत की आपण व्लॉग बनवतो किंवा आपण कॉमेडी बनवतो, टेक व्हिडिओ बनवतो किंवा एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो, आणि जेव्हा आपण व्हॉट्सअपला इकडे तिकडे आपण लिंक शेअर करतो तर पुढच्या व्यक्ती जर ब्लॉग बनवत असेल तर त्याला एज्युकेशनल आवडणार नाही। एज्युकेशनचा आपण व्हिडिओ पाठवला तर तो टॅगवाला असेल तर आपल्या व्हिडिओला तो बघणार नाही, तो आपल्या व्हिडिओला क्लिक करणार नाही। आणि आपल्या व्हिडिओला क्लिक जर केले नाही तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन डाऊन होते आणि त्यानंतर आपला व्हिडिओ चालत नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो, ही पहिली चूक आहे। आपली शेअर जी लिंक आहे ही आपण शेअर करू नका। जर शेअरच करायची असेल मित्रांनो तर आपल्या चॅनेलवर जा, 3 डॉटवर जा, त्या ठिकाणी शेअरवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी आपल्या चॅनेलचा स्कॅन जर असेल तो स्कॅन शेअर करा। जर कोणाला आवडला तर ते स्कॅनवर क्लिक करणार। मित्रांनो, लिंक कधीही आपण शेअर करू नका, कारण त्यामुळे आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन खराब होते। म्हणून मित्रांनो, आपण आपली लिंक कधी शेअर करू नये, हा होता। आणि बरेच नवीन क्रिएटर आपला व्हिडिओ चालण्यासाठी आपली लिंक शेअर करतात, आपल्या मित्राला शेअर करतात, व्हॉट्सअपवर टाकतात, स्टेटसला ठेवतात। तर बरेच लोक पाहत नाही, क्लिक करत नाही आणि पुढे निघून जातात। मग असे जेव्हा करतात तर एकदा दोनदा आपले मित्र बघतात, परंतु आपला हमेशाच जर असेल तर ते आपला व्हिडिओ कधीच बघणार नाहीत। आणि आपला व्हिडिओ जर बघितला नाही तर आपल्या चॅनलवर बॅड इम्प्रेशन पडते आणि आपला इम्प्रेशन व्हिडिओचा डाऊन होते। तर दुसरी चूक अशी आहे मित्रांनो, मिक्स कॉन्टेंट। तर आपण जर मिक्स कॉन्टेंट बनवला, तुम्ही म्हणणार आम्ही तर बनवत नाही मिक्स कॉन्टेंट, परंतु मित्रांनो, बरेच लोक असे म्हणतात आणि मिक्स कॉन्टेंट बनवतात। कसे, जर एखादा व्हिडिओ आपण जर टाकला, आपण टेकचा व्हिडिओ एखादा टाकला, एक व्हिडिओ चालला, दुसरा व्हिडिओ चालला आणि त्यानंतर आपल्याला टेकची काही माहिती नाही, नंतर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येणार। नंतर आपण व्हिडिओ बघतो कॉमेडीचा, अरे
एक कॉमेडीला तर जास्त वेळ जात, मग आपण कॉमेडी व्हिडिओ टाकतो, तो पण काही दिवस चालणार. त्यानंतर आपण व्लॉगिंगचे व्हिडिओ बनवणार, की आपल्याला काय कॅमेरामध्ये जायचं, रस्त्यानं चालतो, मुलांना शाळेत सोडायला जातो, फक्त बोलायचं तर आहे, व्लॉगिंग करणार, तो पण सुद्धा व्हिडिओ काही दिवस चालणार आणि नंतर त्याचे व्ह्यू सुद्धा डाऊन होणार. अशा प्रकारे जर आपण वेगवेगळे मिक्स कॉन्टेंट बनवले, जर टेकचा किंवा कॅटेगरीचा किंवा एज्युकेशनल किंवा कॉमेडी किंवा व्लॉगिंग जर आपण केले, तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हिडिओ जर बनवले, तर मित्रांनो आपला व्हिडिओ जर टेक कॅटेगरीचा असेल आणि तो जर व्लॉगिंग वाल्याकडे गेला, तर तो आपला व्हिडिओ बघणार नाही. आपला व्हिडिओ एज्युकेशन वाला जर असेल आणि पुढचा आपला व्ह्यूअर जर कॉमेडी वाला असेल, तर तो सुद्धा आपला व्हिडिओ बघणार नाही. आणि अशाच प्रकारे मिक्स कॉन्टेंट बनवल्याच्या नंतर मित्रांनो आपले चॅनेल नंतर डेड होणार. डेड झाले आणि डेड आपले चॅनेल जेव्हा होईल, तेव्हा तुम्ही कितीही नंतर प्रयत्न करा, ते चॅनेलवर व्ह्यूज कधी येणार नाही आणि त्या चॅनेलवर कधी सबस्क्राईब सुद्धा वाढणार नाही. तर मित्रांनो आपण असा मिक्स कॉन्टेंट कधीही बनवू नका. एक डिसाइड करा कुठला कॉन्टेंट आपल्याला बनवायचा. तर अशा प्रकारे एक कॉन्टेंट फिक्स केल्याच्या नंतर युट्यूबला सुद्धा वाटेल की यांचा हा कॉन्टेंट कॅटेगरी कुठली आहे, या कॅटेगरीचेच आपण व्हिडिओ जर बनवले, तर युट्यूब सुद्धा आपले व्हिडिओ त्याच व्ह्यूअर्स कडे पाठवू शकतात आणि त्याच कॅटेगरीचे व्हिडिओ त्याच व्ह्यूअर्स कडे जेव्हा पाठवले जातात, तेव्हा आपले चॅनेल ग्रो होते. परंतु आपण तसे करत नाही, मिक्स कॉन्टेंट बनवतो आणि त्यामुळे आपल्या चॅनेलवर कमी व्ह्यूज येतात. मित्रांनो तिसरा मुद्दा आपण डिलीट वाला करतो. नवीन क्रिएटर काय करतात, एखादा व्हिडिओ आपण बनवला, तर त्या व्हिडिओमध्ये आपला पहिला व्हिडिओ आपण टाकला, त्याला 50 व्ह्यू आले, त्यानंतर ग्राफ वाढत गेला, त्याला 100 व्ह्यू आले आणि त्यानंतर मित्रांनो आपला ग्राफ खाली गेला, म्हणजे त्याला पुन्हा 50 व्ह्यू आले, त्यानंतर पुन्हा खाली गेला, अशा प्रकारे त्याला 10 व्ह्यू आले. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर एखादा व्हिडिओ टाकला, सुरुवातीला चांगला चालला आणि जेव्हा त्याचे व्ह्यू कमी होतात, तेव्हा नवीन क्रिएटरांना असे वाटते की कमी व्ह्यूज वाला आपण व्हिडिओ डिलीट करूया आणि डिलीट केल्याच्या नंतर पुन्हा तो अपलोड करूया. अशा प्रकारे वारंवार आपण व्हिडिओ जर आपले डिलीट केले आणि पुन्हा जर अपलोड केले, तर अशा चॅनेलवर सुद्धा आपले व्ह्यूज वाढत नाहीत. तर असे चॅनेल सुद्धा हे कधीच मॉनिटाईज होत नाही. तो मित्रांनो वारंवार आपला व्हिडिओ डिलीट करू नका, कारण डिलीट आपला व्हिडिओ जेव्हा आपण करतो, त्यावेळेला आपले युट्यूब चॅनेल मिसलिडिंग मध्ये जाते आणि युट्यूब आपले चॅनेल जेव्हा मिसलिडिंग मध्ये पाठवते, तेव्हा हे वारंवार डिलीट केलेल्या व्हिडिओवर चॅनेलवर कधी सबस्क्राईब वाढत नाही आणि आपला रेशो वर जायच्या ऐवजी ग्रो होण्याच्या ऐवजी हा डाऊन साइडला येऊ शकतो. तर मित्रांनो एखाद्या वेळेस तुमच्या चॅनेलवर रिव्ह्यूज कॉन्टेंट आला असेल किंवा एखादा क्लेम आला असेल, त्यावेळेस कधी एखाद्या वेळेस आपण जर व्हिडिओ डिलीट केला तर ते चालू शकते. परंतु काहीही रिव्ह्यूज कॉन्टेंट नाही आला आणि आपण जर व्हिडिओ आपले डिलीट करत गेलो, तर मित्रांनो अशा चॅनेलवर कधीच व्ह्यू येत नाही आणि आपले चॅनेल नंतर मॉनिटाईज सुद्धा होणार नाही. चौथी चूक मित्रांनो कीवर्ड. या ठिकाणी तुम्हाला दिसते, या ठिकाणी आपल्या चॅनेलवर चॅनेलवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये खाली त्या ठिकाणी एक सेटिंगचं ऑप्शन असणार आणि सेटिंगच्या ऑप्शनवर गेल्याच्या नंतर तिथे चॅनेलवर क्लिक करा आणि जो बॉक्स दिसतो त्या बॉक्स मध्ये सुरुवातीला आपले कोणते चॅनेल आहे, जसे माझे चॅनेल आहे NH टेक मराठी, तर सुरुवातीला ते बॉक्स मध्ये आपल्या चॅनेलचे नाव टाका, आपल्या कॅटेगरी कुठली आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे कॅटेगरीचे नाव टाका आणि त्यानंतर असे बरेच काही असे जे कीवर्ड आहेत की व्ह्यूज कसे वाढवले पाहिजे, आपण वॉच टाइम कसा वाढवला पाहिजे, हे काही कीवर्ड त्या ठिकाणी आपण टाकले पाहिजे. कीवर्ड जर आपण टाकले तर युट्यूब आपले चॅनल स्वतःहून ग्रो करते, आपल्या चॅनेलवर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात. त्यासाठी मित्रांनो हे कीवर्ड कसे टाकतात मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की ह्या साईडला तुम्हाला स्क्रीन सुद्धा दिसत आहे. अशा प्रकारे आपण कीवर्ड, आपला चॅनेल कुठलाही असो,
ते सुरुवातीला आपल्या चॅनेलचे नाव टाका आणि त्याला आधारित काही आपण कीवर्ड जर टाकले तर खरोखर आपले चॅनेल हळूहळू ग्रो होणार। मित्रांनो, तुम्हीच नंतर म्हणाल की सर तुम्ही सांगत होते ती खरी गोष्ट आहे, आम्ही कीवर्ड टाकल्याच्या नंतर आमचे चॅनेल हळूहळू ग्रो व्हायला लागलेले आहे। मित्रांनो, 5वा पॉइंट असा आहे, त्यासाठी तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओवर टिकलात कारण तुम्हाला हे चुका कळलेल्या आहेत, म्हणून 5वी चूक जर बघायची असेल तर तुम्हाला पुन्हा पुढचा व्हिडिओ बघावा लागेल। मधातच जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या कोणकोणत्या चुका होतात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी त्याच्यावर रस्ता काय आहे, या चुका आपण कशा सुधारू शकतो तो पण मार्ग मी सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या चुका काय आहेत आणि त्यावर मार्ग कुठला आहे ते पण आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, 5वा मुद्दा या ठिकाणी आहे लॉंग व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण 12 ते 13 मिनिटाचा व्हिडिओ लॉंग व्हिडिओ बनवला पाहिजे। 12 ते 13 मिनिटाचा लॉंग व्हिडिओ अशासाठी मी सांगतो कारण 12 ते 13 मिनिटापैकी आपला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ कधी एखाद्या व्ह्यूअर्सने बघितला तर आपले चॅनेल ग्रो होते। मित्रांनो, 12 ते 13 नाही मिनिटाचा या मिनिटाचा नाही काढणं झाला तर कमीत कमी 8 ते 10 मिनिटाचा तरी व्हिडिओ काढला पाहिजे आणि त्यापैकी आपला व्हिडिओ जर 3 मिनिटं कधी चालला तर आपले चॅनेल ग्रो होते। मित्रांनो, आणि सुरुवातीला जर तुम्ही 3-4 मिनिटाचा व्हिडिओ काढला तर 4 मिनिटामध्ये 3 मिनिटं 2 मिनिटं हा कोणीही बघणार नाही आणि कमी मिनिटाचा लॉंग व्हिडिओ जर काढला तर आपले चॅनेल कधीच ग्रो होणार नाही। तर मित्रांनो, या अशा प्रकारे ह्या 5 चुका तुम्ही जर केल्या तर तुमच्या चॅनेलवर कधीच व्ह्यूज येणार नाही, तुमचे चॅनेल कधीच ग्रो होणार नाही। तर मित्रांनो, त्यावर एक मार्ग असा आहे, त्या चुका आपण कशा सुधारवायच्या ते सुद्धा मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर पहिला उपाय आहे त्या ठिकाणी बघा की त्या चुका सुधारायच्या असतील तर तुम्हाला दररोज व्हिडिओ टाकावा लागेल। मित्रांनो, दररोज व्हिडिओ जर आपण टाकला तर आपल्या चॅनेलचा लेवल जे आहे, आपल्या चॅनेलचा मॅप जो आहे हा हळूहळू ग्रो होताना तुम्हाला दिसेल आणि दररोज व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपल्या चॅनेलवर व्ह्यूज सुद्धा जास्त येतील। तर हा पहिला उपाय, चुका दुरुस्त करायच्या असतील तर त्यासाठी पहिला उपाय आहे दररोज व्हिडिओ टाका। त्यानंतर दुसरा उपाय आहे, व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर टाइम सेट करा। दररोज तुम्ही किती वाजता व्हिडिओ टाकता, आज 6 वाजता टाकला, उद्या 7 वाजता टाकणार, दुपारी 2 वाजता टाकणार, असं करू नका। कारण आपल्या व्ह्यूअर्सला एक टाइम फिक्स करा तुम्ही। जर तुम्ही 6 वाजता जर व्हिडिओ टाकला तर दररोज 6 वाजताच व्हिडिओ आपल्या व्ह्यूअर्सला पाहायला भेटला पाहिजे। म्हणजे टायमिंगचं मॅनेजमेंट तुम्ही अगोदरच फिक्स करा। जर तुम्हाला ह्या चुका टाळायच्या असतील, त्यातून जर सुटकारा पाहिजे असेल तर तुम्हाला ही कंटिन्युटी करायला पाहिजे। म्हणजे दररोज व्हिडिओ टाका। आणि या ठिकाणी तुम्ही दुसरा एक मुद्दा राहिला मित्रांनो की व्हिडिओ दररोज टाकले आणि अचानक तुम्ही जर ब्रेक घेतला तर तुमचा असा जो मॅप आहे, ग्राफ आहे, हा खाली खाली येणार। तर अशा प्रकारे दररोज व्हिडिओ जर नाही टाकता आला तर कमीत कमी दुसऱ्या दिवशी टाका, तिसऱ्या दिवशी टाका, पण दुसऱ्या दिवशी टाकत असाल तर प्रत्येक व्हिडिओ दुसऱ्या दिवशीच त्याच वेळेत टाकल्या गेला पाहिजे, जेणेकरून आपले व्ह्यूअर्स, आपले सबस्क्रायबर त्या वेळेत आपला व्हिडिओ बघतील। पुढचा पॉइंट, बेस्ट व्हिडिओ। मित्रांनो, आजकाल सगळेच लोक क्रिएटर बनायला लागले, सगळेच व्हिडिओ बनायला लागले। तुम्ही जर टेक कॅटेगरीचे व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही बेस्ट व्हिडिओ द्या, बेस्ट व्हिडिओ बनवा। बऱ्याच लोकांचे असे काही व्हिडिओ बनवतात, लाईव्ह मध्ये मी पण कधी कधी बघतो, तर पंखा चालू असतो, पंख्याचा कडकड 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 असा आवाज येतो आणि त्याच्यामध्ये सांगतात मित्रांनो मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ द्या, बाहेरचा काही आवाज नाही आला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे माहिती द्या। स्वतःचा कॉन्टेंट बनवा, स्वतःचा फेसकॅम व्हिडिओ बनवा। अशा प्रकारे तुम्ही जर व्हिडिओ बनवले, चांगले व्हिडिओ जर बनवले तर मित्रांनो तुमच्या चॅनेलला व्ह्यूज येणार, या चुका तुमच्या कमी होणार। आपण अगोदर बघितलेलं आहे की लॉंग व्हिडिओ बनवा। लॉंग व्हिडिओ बनवल्यामुळे आपला व्हिडिओ सर्च मध्ये येणार, 2-3 मिनिटं कधी कोणी बघितला तर सर्च मध्ये येणार। आणि शेवटचा पॉइंट म्हणजे मित्रांनो, आपले थंबनेल चांगले पाहिजे। थंबनेल जर आपले चांगले असतील, थंबनेल ही आपल्या
चॅनेलला इम्प्रूव्ह करत असते। थंबनेल बघता क्षणी व्ह्यूअर्स आपल्या व्हिडिओला क्लिक करतात आणि तेव्हा कुठं आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या सगळ्या आपण चुका जर सुधारायच्या असतील तर आपल्याला हे सगळे टाइम टेबल हा आपल्याला यूज करावा लागेल। आणि चुका ह्या आपल्या जर ह्या कधी झाल्या असतील, ह्या ती पहिली दुसरी तिसरी चूक, हे जर सगळ्या चुका आपल्याला सावरायच्या असतील तर तुम्हाला हे सुद्धा या गोष्टी 3-4 गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा सुद्धा जर नॉलेजेबल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।